मंडळी, लग्नाचे कपडे विकत घ्यावेत की रेंटवर याला घेऊन कन्फ्यूज असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी हर्षाली लोकमत सखीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. तर मंडळी, आज आपण बोलणार आहोत एका अशा या विषयावर, तो म्हणजे लग्नाचे कपडे विकत घ्यावेत की रेंटवर. कारण लग्नाची तयारी सुरू झाली की सगळ्यांनाच हा प्रश्न पडतो, आपण बेस्ट आणि हटके दिसावं यासाठी आपण कोणतीही किंमत मोजायला तयार असतो. पण अगेन कुठेतरी मनात असतं की अरे, आपण एकदाच वेअर करणार आहे आणि मग इतकी कॉस्ट. पण काही जणांना असं वाटतं की हाच तो एक स्पेशल डे असतो, तर मग कशाला पैशांचा विचार करायचा. सो काही जणांसाठी हा भावनेचा विषय देखील असतो. सो चला आपण यावर थोडं कंपॅरिझन करूया. तर लग्न म्हणजे फक्त भावना नाही, पण बजेटसुद्धा आहे. ऑफकोर्स एका बाजूला भावना असतात, माझं लग्न, माझा लेहंगा, माझी शेरवानी, आणि दुसऱ्या बाजूला विचार येतो, अरे मग लग्नानंतर हनीमूनवर जाण्यासाठी सुद्धा आपल्याकडे सेव्हिंग असणं गरजेचं आहे ना. तर आता आजकालच्या डिझायनर लेहंग्याच्या किमती जर तुम्ही बघितलं तर एक लेहंगा 80,000 ते थेट 2-3 लाखांपर्यंत, आणि ग्रूमसाठी शेरवानी 30,000 ते 1,00,000. यामध्ये जरी त्यातल्या त्यात आपण कमी बजेटचा विचार केला तर आपल्याला आवडेल असा लेहंगा 20च्या पुढे तर असतोच, आणि बरोबर आपल्याला जो आवडतो तोच कॉस्टली असतो. म्हणजे फोटोमध्ये रॉयल दिसण्यासाठी हे इतके पैसे मोजावे लागतात. आता आपण जस्ट एक थिंक करूया, जर आपण रेंटवर घेतलं तर त्याचे काय प्लस पॉईंट आहेत. तर आता रेंटवर कपडे घेण्याचा ट्रेंड वाढलाय आणि त्यामागे कारणंही आहेत. पहिलं म्हणजे बजेट फ्रेंडली, एकदा यूज करायचं मग रिटर्न करायचा. 8-15 हजारांमध्ये खूप छान डिझायनर लेहंगे मिळतात. दुसरं म्हणजे व्हरायटी मिळते, आणि तिसरं म्हणजे स्टोरेज. बाय गॉड, हे जे लेहंगे असतात ना, ते बॉडीवर कॅरी करणं तर डिफिकल्ट आहेच, पण त्याहून मोठा टास्क असतो ते म्हणजे कबोर्डमध्ये ठेवण्याचा. सो त्यामध्ये बेसिकली कॅन असतो, त्यामुळे तो फोल्ड केल्यावर खूप जागा घेतो आणि मग परत आपण तो कधी यूज करू शकत नाही. आपण फक्त विचारच करत बसतो की कधी यूज करायचा, कारण ऑफकोर्स एवढा हेवी लेहंगा आपण कोणाच्या पण लग्नाला तर वेअर करणार नाही, आणि फॅमिलीमध्ये वेअर करायची आपली इच्छा होत नाही. हां, पण सगळ्यांनाच इतकं प्रॅक्टिकल राहायचं नसतं, कारण काहींसाठी लग्नाचे कपडे विकत घेणं ही एक भावना असते. कारण ही माझ्या लग्नाची साडी आहे, हा माझ्या शेरवानीचा दिवस होता, अशी एक मेमरी ठेवायची असते. असं विकत घेतल्याचे काही फायदेसुद्धा आहेत. एक म्हणजे परफेक्ट फिटिंग, बॉडीला व्यवस्थित फिट असं असतात, आणि रियूज करता येतात पण खूप कमी प्रमाणात. जसं की काही फोटोशूट असेल किंवा फेस्टिवल असेल त्याच वेळी तुम्ही ते रियूज करू शकता, अदरवाईज ते तसेच पडून राहतात. आता अजून एक बेस्ट ऑप्शन म्हणजे काही स्मार्ट लोक जे असतात ते काय करतात माहिती आहे, ते मिडल पाथ घेतात. म्हणजे मेन वेडिंग ड्रेस रेंटवर घेतात आणि हल्दी संगीत यासाठीचे जे कपडे असतात ते विकत घेतात, किंवा या उलट लग्नासाठी विकत आणि बाकी फंक्शनसाठी रेंटवर. सो असं काही केलं की खर्चही कमी होतो, व्हरायटीही जास्त मिळते, आणि स्टाईल पण कायम राहते. सो आता जर तुम्हाला रेंटवर कपडे घ्यायचे असतील तर काही इम्पॉर्टंट टिप्स म्हणजे, कपडे घेताना फिटिंग ट्रायल नक्की घ्या. ड्राय क्लिनिंग इन्क्लुडेड आहे का ते आधी विचारून घ्या, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फंक्शन, म्हणजे त्यामध्ये खाताना पिताना किंवा दुसऱ्याकडून त्यावर काहीही पडू शकतं, कधीही काहीही होऊ शकतं. सो डॅमेज झाला तर किती डिपॉझिट वजा करतील हे पण समजून घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॉन्फिडन्सने ते वेअर करा, कारण सुंदर दिसणं फक्त कपड्यांवर नाही तर तुमच्या ॲटिट्यूडवर असतं. सो फायनली मला इतकंच सांगायचं की कपडे विकत घ्या किंवा ते रेंटवर घ्या, हे पूर्णपणे तुमच्यावर डिपेंड करतं, बजेट आणि भावनेवर अवलंबून आहे. पण एक गोष्ट नक्की आहे, लग्नाचं सेलिब्रेशन हे कपड्यांचं नसतं, ते त्या दोन व्यक्तींचं असतं जे आयुष्यभर एकत्र राहणार आहेत. सो कपडे रेंटवर असो किंवा विकत असो, तुमचा लुक एक्सक्लुझिव्ह असला पाहिजे. आणि जर माझं पर्सनल मत विचाराल तर मला वाटतं की रेंटवर घेणं बेटर आहे, कारण भले रेंटवर घेताना एकदा आपल्याला वाटेल की अरे वन टाईम यूजसाठी 10,000, पण 30-40 हजार स्पेंड करून तरी आपण किती वेळा तो यूज करणार आहे. सो आधीच आपल्या मुलींचं कबोर्ड किती जरी मोठं असलं तरी त्यामध्ये जागा कधीच होत नसते. सो तुम्हाला काय वाटतं, कोणता ऑप्शन बेटर आहे, मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.